राहुल गांधींना खोटं बोलण्याची सवय लागली आहे। राहुल गांधींनी सत्य स्वीकारावं। मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया, तर लेखाला लेखानं उत्तर दिलं जाईल असाही इशारा। महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातनं आरोप। निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लपवाछपवी, राहुल गांधींचा लेखातनं आरोप। तर निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तर कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नॅरेटिव्ह पसरवणं चुकीचं असल्याचंही आयोगानं सुनावलं। लपवण्यासारखं काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या प्रकाशित करा। महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीचे 5 वाजेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज जारी करा। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट। राहुल गांधींना पूर्ण देश ओळखतो, तो परदेशात सुद्धा मोदींवर ते टीका करत असतात। लोकसभेच्या वेळी सगळं बरोबर वाटलं, मात्र गिरे तो भी टांग ऊपर असं राहुल गांधींचं आहे। राहुल गांधींवर शिंदेंची ही टीका। महाराष्ट्रातील निवडणुकांबाबतचा प्रश्न राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला। निष्पक्ष निवडणूक होत नसल्यानं देशाची सर्वत्र बदनामी, संजय राऊतांची यावर टीका। 2009 मध्ये मतदार वाढलेले होते तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? कॅबिनेट मंत्री बावनकुळेंचा राहुल गांधींना सवाल। राहुल गांधींना काही कामधंदे उरले नाहीयेत, ते पिकनिकला परदेशात जातात आणि आले की काहीतरी बोलतात। प्रवीण दरेकरांची राहुल गांधींवर टीका। ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता तिकडे फिक्सिंग झाली नाही का? मंत्री शंभूराज देसाईंचा सवाल, तर लोकांनी नाकारलं की फिक्सिंग म्हणायची सवय झाली आहे। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। राहुल गांधींची भूमिका योग्य, आमदार नाना पटोले यांचं राहुल गांधींच्या वक्तव्याला समर्थन। भाजपकडून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। मातोश्रीवर चाललोय म्हणत राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी। कुठे दौरा असं विचारताच मातोश्रीवर असं राज ठाकरे म्हणाले आणि गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे। चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्ये नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला। लोकशाहीत कुणालाही कुणासोबत युती करण्याचा अधिकार, ठोस निर्णय झाला की प्रतिक्रिया देईन। एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाहीत। उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांच्या वेळी शरद पवारांचं विधान। मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात, तर शरद पवारांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शरद पवारांकडून अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम, संजय शिरसाट यांचा पवारांवर आरोप, तर पवार साहेब कोणाच्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकत नाहीत। भाजपनं तुमची काय अवस्था केली आहे? तुमच्यात किती मोठा मिठाचा खडा पडला? पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचं शिरसाटांना प्रत्युत्तर। पालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये आम्ही खूप घाबरलोय, आम्हाला घाम फुटलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांची नितेश राणेंकडून खिल्ली। उद्धव राज एकत्र येऊ नयेत यासाठी अनेकांचा खोडा, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर ठाकरे ब्रँड आहे, राज ठाकरे समर्थक या ठिकाणी सकारात्मक विचार करतील, पेडणेकरांचं वक्तव्य। दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल। एकनाथ शिंदेंनी सुद्धा ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं, शिंदेंचे शिवसेनेचे नेते कीर्तीकरांचं मोठं विधान। ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंदच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरेंनी कोणाला सोबत घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची आमची भूमिका आहे, असंही वक्तव्य। उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार, तर गेल्या आठवड्यात मातोश्रीवर बैठक झाली। युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा। ठाकरे ब्रँड एकत्र आल्यावर महायुतीवर परिणाम होणार, मनसेसोबत युती होऊ नये म्हणून विरोधकांचे प्रयत्न सुरू असतील, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांचं विधान। उद्धव ठाकरेंनी हात पुढे केलाय पण राज ठाकरे टाळी देणार नाहीत, रामदास कदमांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर शुभेच्छाच, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। तर एकत्र यायचे की नाही हे दोघं भाऊ ठरवतील, मिटकरींचं वक्तव्य। शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीसंदर्भात राज ठाकरे निर्णय घेतील, नांदगावकरांची प्रतिक्रिया। मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या सर्वांना एकत्र व्हावं लागेल, भविष्याकडे पहा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर राऊतांचं विधान। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजपला कुठेच अडचण होणार नाही, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं तुळजापुरात वक्तव्य। तर ते दोघेही मोठे नेते आहेत, काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे, अशी ही प्रतिक्रिया। आमची भूमिका स्पष्ट आहे, भविष्याकडे पहा, भूतकाळात किती दिवस राहणार, संजय राऊत यांचा संदीप देशपांडेंना टोला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक, दुपारी 12:30 वाजता बैठक होणार। उद्धव ठाकरे या बैठकीत आढावा घेणार।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत केंद्रीय शाखा अध्यक्षांची बैठक होणार. 12 तारखेला शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. बैठकीत मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये आता काँग्रेसची बैठक. तर जिल्ह्यातील शेतकरी महायुतीला जागा दाखवतील, नाना पटोलेंना विश्वास. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शरद पवार गटाची जिल्हा आढावा बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश. आमदार नारायण पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंची बैठकीला उपस्थित. जळगावमधील ब्राह्मण सभेच्या सभागृहामध्ये भाजपची कार्यशाळा. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. मंत्री गिरीश महाजनांनी कार्यशाळेमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले. जनतेच्या मनात महायुतीच हे सिद्ध झालंय, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा हे सिद्ध होईल. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या मुलाची पावसाळ्यामध्ये जेलवारी होऊ शकते. मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य. डिनो मोरियावरील छाप्यावरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. ठाण्यातील शहापूरमध्ये शेकडो शिवसैनिकांचा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेला धक्का. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसेला धक्का. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे आज शिवसेनेत प्रवेश करणार. मुंबईतील 4 विधानसभेमध्ये आपण 0 आहोत. वरळी, भायखळा, शिवडीत आपण 0 आहोत. मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. निवडणुकीत कोण कोणासोबत जाणार हे आपल्या हातात नाही, मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. लोकसभेत जनाधार उलटल्यामुळे विधानसभेत आम्ही चिंतेत होतो. विधानसभेमध्ये काय होईल हे सांगता येत नव्हतं. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर मी तर बंगला सोडून फ्लॅट सुद्धा घेऊन टाकला होता, महाजनांचं वक्तव्य. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये पक्षप्रवेश सोहळा. श्रीरामपूर, लातूर, शहापूरमधील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा सुद्धा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. अजित पवारांनी राजकीय विकृतीवर बोलणं हास्यास्पद. धरणवीरांनी विवेक आणि विकृती शिकवू नये. लक्ष्मण हाकेंची पुन्हा अजित पवारांवर टीका. अमोल मिटकरी, अजित पवार यांचा पाळीव प्राणी. मी तुझ्या गावात येतो, तुझ्यात दम असेल तर मला हात लावून दाखव. लक्ष्मण हाकेंचं मिटकरींना आव्हान. लक्ष्मण हाकेंवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अन्यथा हाकेंना वेगळ्या भाषेत समज देण्यात येईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचाही इशारा. अमोल मिटकरींचा ट्विट करत लक्ष्मण हाकेंवर निशाणा. अमोल मिटकरींकडून लक्ष्मण हाकेंचा झाकण झुल्या असा उल्लेख. अजित पवारांनी विविध विभागांना दिलेल्या निधीची आकडेवारी सुद्धा मिटकरींकडून ट्विट. लक्ष्मण हाकेंनी जरा संयमानं बोललं पाहिजे. पवारांना शिव्या दिल्यानं ओबीसींचे प्रश्न सुटणार आहेत का? मेहबूब शेख यांचा सवाल. तर हाके मुख्यमंत्र्यांना कधी जबाबदार धरणार आहेत की नाही, मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंना शरद पवारांवर टीका करायला लाज वाटत नाही का? सचिन खरात यांचा सवाल. तर महाराष्ट्राची भाजप नेत्यांनी वाट लावली आहे, सचिन खरात यांची टीका. सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध सुरू. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना विचारात घ्यावं. नाशिकचे भाजपचे माजी नगरसेवक श्याम बडोदे नाराज. माझी भूमिका 2 ते 4 दिवसात स्पष्ट होईल. हकालपट्टीचा निर्णय एकतर्फी झालेला दिसतोय, बडगुजर यांची टीका. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. 2029ला आमदार आणि खासदार भाजपचेच आले पाहिजेत. धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधल्या कामांना स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांचा घणाघात. बीट्स हॉटेल सरकारनं ताब्यात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालयाची निर्मिती करावी. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक. तर आजपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार. संत गाडगेबाबा मंदिरापासून या आंदोलनाला सुरुवात होणार. डोंबिवलीमध्ये शासन आपल्या दारी अंतर्गत मोफत दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. तहसील कार्यालयामध्ये आणि राजकीय पक्षांचा 3 दिवसीय संयुक्त कार्यक्रम. आज मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान ब्लॉक असेल. राज्यात कोरोनाचे नवीन 86 कोरोना रुग्ण आढळले. तर सध्या राज्यामध्ये 595 कोरोना रुग्ण सक्रिय. मुंबईमध्ये 28, पुण्यात 31, तर ठाण्यामध्ये 6, मीरा भाईंदरमध्ये 2 रुग्णांची नोंद. शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण. रायगड जिल्ह्यामध्ये 9 जूनपासून 23 जून दरम्यान जमावबंदी लागू केली. रायगड परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा निर्णय. नांदेडमध्ये महायुती विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. खासदार डॉ. अजित गोपछडेंच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी.
शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणीला 2100 रुपये हप्ता या संदर्भातल्या मागण्यांची यावेळी मागण्यांसाठी आंदोलन. ठाण्यात टोईंग व्हॅन संदर्भात नागरिक आक्रमक, वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर ठाणेकरांचा चक्काजाम. नागरिकांनी अपेक्षित बदल केल्यानंतरच टोईंग कारवाई सुरू करण्यात येईल. पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांची प्रतिक्रिया. मुंबईसह उपनगरातील जवळपास 95,000 झाडांची छाटणी पूर्ण. झाडं पाडून आता अपघाताची शक्यता टाळण्यासाठी झाडांची छाटणी. साताऱ्यात सामर्थ्य सोशल फाउंडेशनकडून 352व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमला शिवगौरव पुरस्कार या ठिकाणी प्रदान. अहिल्यानगरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून ऑपरेशन ऑल आउट मोहिमेमध्ये 37,79,000 जनावरं ताब्यात घेतली. बदलापूर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई आणि गढूळ पाणी पुरवठा. जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये माती अडकल्यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रिया मंदावली. मुंबईतील ससून डॉकमध्ये शनिवारपासून मच्छीमार महिलांना मासे विक्रीसाठी पुन्हा परवानगी. 2 जून रोजी मत्स्य विभागानं ससून डॉकमध्ये मासे विक्रीला प्रतिबंध घालण्याचे दिले होते आदेश. दरवाढीमुळे बेस्टच्या मासिक उत्पन्नात सरासरी 74 कोटींनी वाढ. मात्र महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी कमी झाले. बेस्ट उपक्रमाला 2016 ते आतापर्यंत पालिकेकडून 11,000 कोटी रुपयांचं अनुदान. पुण्याच्या कात्रज चौकातल्या उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेले वाहतूक बदल मागे. कात्रज चौकातल्या वाहतूक आता पूर्ववत. स्कूल बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान आणि औषध चाचणी करण्याचा निर्णय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यातील सर्व शाळांना नियम लागू असेल. मुंबईतील मरीन ड्राईव्हवर उच्च दर्जाचं ट्रेटापॉड टाकण्याचं काम सुरू. तर हे ट्रेटापॉड 100 वर्ष टिकतील. भरती, ओहोटी आणि मातीची धूपही यामुळे रोखणार. जळगावच्या भुसावळमध्ये ड्रोन फवारणी प्रशिक्षणाचं आयोजन. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक सादर. सोलापूरच्या करमाळामध्ये विकसित गाव योजनेचा शुभारंभ. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींच्या हस्ते मार्गदर्शनपर शिबिराचा शुभारंभ. परंडा तालुक्यातल्या कौडगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 130 बैलगाडा सहभागी. आप्पासाहेब तरठे मित्रमंडळाकडून या शर्यतींचं आयोजन. बीडच्या नांदूर फाटा परिसरामध्ये शेतकऱ्यांची खतं आणि बियाणं खरेदीसाठी लगबग. 25% शेतकऱ्यांनी पेरणी केल्याची माहिती. धुळ्यातील शेतकऱ्यांना मका लागवडीकडे त्यांचा कल. तर कपाशीला भाव नसल्यानं शेतकऱ्यांकडून मक्याची लागवड. मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देऊन सुद्धा पाऊस पडला नाही. 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यामध्ये पावसाळ्यासाठी महापालिकेचं शीघ्र कृती दल सज्ज. नागरिकांच्या संरक्षणासाठी नियोजन. पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर लक्ष राहणार. धुळे शहरात अचानक मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. वीज तारा तुटल्यामुळे वीज पुरवठाही खंडित. कळसगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. वाऱ्यासह पाऊस कोसळल्यामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे बळीराजा मात्र सुखावलाय. भंडाऱ्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं धान पिकांचं नुकसान. 7 दिवस उलटून सुद्धा पंचनामे नाहीत. पंचनामे करून आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमधील आयटी पार्क परिसरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर पाणीही साचलं. इंजवडी रस्त्यांना नदीचं स्वरूप. दुचाकी आणि 4 चाकी गाड्या पाण्याखाली. पुण्याच्या इंजवडीतल्या मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप. साचलेल्या पाण्यातनं वाहनांचा प्रवास. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसर जलमय. तर नालेसफाई योग्यरित्या न झाल्याचा नागरिकांना फटका. शांतीनगर, इंद्राणीनगर आणि टेल्को रोड सुद्धा पाण्याखाली. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर इगतपुरीत पावसाचं जोरदार पुनरागमन. अचानक आलेल्या पावसानं वातावरणात काहीसा गारवा. नंदुरबारमधील तापी नदीवरील बेरीजकडे जलसंपदा विभाग आणि तापी महामंडळाचं दुर्लक्ष. बेरीजच्या देखभाल दुरुस्तीचं काम होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. नंदुरबारमधील नर्मदाच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना 3 महिन्यांचं धान्य एकदाच देणार. पावसाळ्यात रेशनधारकांना अडचण येऊ नये यासाठी निर्णय. देशाला स्वातंत्र्य 73 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा आदिवासी भागातील शाळा निकृष्टच. आमदार आमशा पाडवी यांचा गंभीर आरोप. मतदारसंघातील शाळा जर निकृष्ट दर्जाच्या होत असतील तर इमारती उभ्या होऊ देणार नाही असाही इशारा. जळगावात बसमध्ये वाहकाकडून संत गाडगे बाबांच्या स्वच्छतेबद्दलच्या विचारांची जनजागृती. एसटी वाहकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वाहक बीपी चव्हाणांकडून स्वच्छतेचं मार्गदर्शन. जळगावच्या चोपडामध्ये 5 महिन्यात 1,500 नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा. स्थानिक प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमधून गुजरातला जाणाऱ्या बसमधून बोगस बियाण्यांची तस्करी. एसटीबीटी कापूस बियाण्यांची गुजरात बसमधून चोरटी वाहतूक. 1.5 लाख रुपये किमतीचे एसटीबीटी कापूस कृषी विभागाकडून जप्त. पालघरमधील केळवे रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर गोळीबार. TV9 मराठीच्या बातमीनंतर रिसॉर्ट मालकावर गुन्हा दाखल.
पुण्यात घरफोडीचं सत्र सुरू. 3 ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये 16 लाख लंपास, बिबेवाडी यासह कोंढवा आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा. कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल. विद्यार्थ्यांच्या बॅगेत हुक्का स्पॉट आढळल्यानंतर कारवाईच्या धमकीनं 28,000ची खंडणी उकळली. 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा. नायजेरियन महिलेचे कोंढव्यामध्ये अनधिकृत वास्तव्य असल्याचं उघड. रिअल इस्टेट एजंट आणि घरमालकाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नायजेरियन महिला पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या पिंपळे गुरवमध्ये मुलगी झाली म्हणून चक्क विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ. घरी कुणी नसताना विवाहितेनं पळ काढला. सासरच्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बीडच्या महिला सुधारगृहातनं 2 अल्पवयीन मुलींनी ठोकली धूम. पोलिसांनी काही तासातच या दोघींना ताब्यात घेतलं. पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरात पतीपासून विभक्त झालेल्या महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. महिलेला आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पर्वती पोलिसात गुन्हा. धुळ्यातल्या राष्ट्रीय जुदोपटू धनंजय खैरनारचा मृत्यू. धुळे जिल्ह्यासह क्रीडा विश्वावर शोककळा. क्रीडा मंत्रालयानं मदत करण्याची मागणी. सोलापुरात माजी सैनिकांकडून पत्नीचा खून. चारित्र्याच्या संशयावरून ज्योतिबा घाटात पत्नीची गळा चिरून हत्या. सचिन राजपूत असं आरोपीचं नाव. जळगाव शहरातील मेहरून तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू. नदीम शेख असं या मृत तरुणाचं नाव. घटनेनंतर आपत्कालीन यंत्रणा, आपत्ती विभाग उशिरा पोहोचल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त. लातूरमध्ये अंत्यसंस्कार होत असतानाच पुरानं मृतदेह वाहून गेला. तर अंत्यविधी अपूर्ण असताना अचानक मोठा पाऊस आला. स्थानिकांचं लक्ष गेल्यानंतर मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या अर्जुननगरमध्ये शेतीच्या कारणावरून एकाची हत्या. शेताच्या बांधावरील झाडं काढण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती.